मला रिसेंटली एक गोष्ट रिअलाइज झाली आहे की पहिले माझं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. मी म्हणजे स्त्री 2 मूवी बघितला, एकदम भारी मूवी होता. पंकज त्रिपाठी, राजकुमार राव यांची ॲक्टिंग, कॉमेडी एक नंबर होती. त्यात श्रद्धा कपूर बाई, श्रद्धा कपूरला बघून तर मी लालच झालो होतो डायरेक्ट. पण कसं आहे माहिती का, मला माझ्या आयुष्यात ना आनंद आवडतच नाही. मला आवडतात हॉरर स्वप्न बघायला. जसं की ऐश्वर्या राय बच्चनचा डिवोर्स झाला आणि सलमान खान सोबत लग्न केलं. जशी पुण्यात ट्रॅफिकच राहिली नाही. निर्मला सीतारामनने टॅक्स फ्री भारत केलाय. असले स्वप्न पडतायत. म्हणून मी काय केलं, मी शेणात माझं तोंड असं बुडवलं. म्हणजेच मी बघितला बिग बॉस मराठी. फिर स्माइल करून बोलतोय तू त्याच्यासोबत राहा. बिग बॉस मराठीचे मागचे एपिसोड बघितल्यावर मला असं वाटत होतं की बाईकच्या पाठीमागे मला कोणी विदाऊट चड्डी ओढत घेऊन चाललंय. भाई या सीझनने तर अख्खे TRP रेकॉर्ड सगळे तोडलेत म्हणे. फुल खतरनाक, एकदम व्हायरल झालं. आणि मी सुद्धा हा बिग बॉस बघतोय म्हटल्यावर अरे बाप, म्हणजे मला मनात वेगळाच पश्चाताप आहे माझ्या. कारण काही कंटेस्टंटमुळं अख्ख्या बिग बॉसची वाट लागली राव. ना टास्क धडावर करताय, ना रिस्पेक्ट धडावर करताय, ना त्यांचं वागणं बरोबर आहे बाई. त्यांच्यामुळं अख्ख्या सीझनची वाट लागते. म्हणजे चुका केल्यानंतर शनिवार रविवार आला की लगेच माफी मागायची, चुका केल्यानंतर परत माफी मागायची आणि पुन्हा वारंवार हे होतच चाललंय. म्हणजे थुकून चाटण्यासारखा विषय. त्यामुळं काही जे कंटेस्टंट आहे ना, त्यांना जरा जास्तच डोक्यात हवा भरली आहे. आणि रितेश भाऊंनी त्यांची धक्क्यांची जी रिस्टर स्केल जी आहे ती वाढवायला पाहिजे आता. नाहीतर बिग बॉसची अशी अवस्था होणार. अंडरस्टूड. ओवर एंड आउट. यस आई होप सब कुछ कंट्रोल में है रॉय. सर, हम इस वक्त भारत के सबसे सुरक्षित जगह पर खड़े हैं. भाऊचा धक्का. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात पहिल्या कंटेस्टंटला, ज्याचं नाव आहे प्लास्टिक तांबोळी, सॉरी निक्की तांबोळी. क्या जान लोगे क्या? This is not done यार. नहीं अभी और सुनिए. मित्रांनो, निक्की तांबोळी तसं दिसायला सुंदर आहे, पण जसं तोंड उघडते बाई, का देखा कॅप्टन बनायची वैभवची. नाही अशी नाही, अशी भाई. या पोरीचा आवाज ऐकल्यावर टाळका असा गरम होता ना, म्हणजे असं वाटतं की त्या टीव्ही फोडून द्यावा का डायरेक्ट तिच्यामध्ये घुसून जावा का काहीतरी तिला रट्टे बिट्टे द्यावा काहीतरी. जास्त इम्पॉर्टंट आहे लसूण. आता हा विषय सगळ्यांना माहिती आहे की पॅडीदा निक्कीला सांगतायत की तू तुझं सामान जागेवर ठेव. आणि एकदा नाही, भरपूर वेळ सांगितलं, पण तरी सुद्धा निक्कीने ऐकलं नाही. फालतूचं भांडण केलं पॅडीदा सोबत. माझ्या वस्तूला का हात लावला? ड्युटी करायची. काम करत. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हिंदी बिग बॉस सीझन मध्ये सेम टू सेम सीन झालाय. राखीने सेम टू सेम वागली आहे निक्की सोबत. नहीं निकी, मैं क्यों रखूं अंदर? तो आपको बेडरूम में ही रखना है? मुझे बेडरूम में रखना है निकी. ठीक है, तो बेडरूम साफ नहीं होगा. हाँ मत करो डी निकी, दैट इज योर विश. तू सबसे बड़ी बैंगन और गधी तू ही है. और मुझे कोई आपत्ति नहीं है बैंगन रहने में. सारी उम्र मैं जो कर जबड़े आ रहा. त्यामुळे एक्झॅक्ट सेम निक्की इथे कॉपी करते राखीला. आणि पॅडी भाऊ सांगून थकले की तुझं सामान तू ठेव जागेवर. पण कसं माहिती का, त्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. तुला वाटतं का की मी मनापासून नाही मागत? ती नेहमी मनापासून सॉरी म्हणते. आता इथं सुद्धा अभिजित भाऊ चाललंय आपलं काहीतरी काम आणि ती फुल तोंड फाडत येते बाई म्हशीसारखी. आता कधी टास्क मध्ये तोंड फाडते, कधी जेवण बनवताना, कधी टास्क संपल्यावर. तसं मी बिग बॉस तर बघतच नाही, पण हिंदी सीझनच्या काही क्लिप्स बघितल्या आणि एवढ्या खालच्या थराला गेलेली ती. त्याच्यामुळे तिला महाराष्ट्राची माफी पण मागावी लागली. कारण इथं हे असलं काही चालणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की निक्कीचा जो काही मात चाललाय ना इकडं, एकदा राखीची वाईल्ड कार्ड एंट्री झालीच पाहिजे राव. पैसा चाटा मारूंगी ना, बदतमीजी मत करना. तेरे में दम है, आजा मार के दिखा. यार ज्यावेळेस निक्की जन्माला आली असेल ना, डॉक्टर पण तिला बघून हेच बोलला असेल, ये तो टट्टी है. खरंच भाई आवरा आता हिला. हिचे शुभचिंतक कोण असतील बाई, घेऊन जा. तुम्ही कसं काय सांभाळताय असल्या पोरीला बाई? काय प्रकरण आहे? तसं या पोरीविषयी बोलायला भरपूर आहे, पण ही तर मी तिला जास्त फुटेज देणार नाही आता. मित्रांनो, पुढची जी कंटेस्टंट आहे ती आहे निक्कीची सावली. म्हणजेच तुम्ही सगळे मला जान्हवी किल्लेकर या नावाने ओळखता, पण माझं खरं नाव आहे सुलभ शौचालय.
तसं बघायला गेलं तर जान्हवी सुद्धा थोडी दिसायला चांगली आहे, पण जशी तोंड उघडते यार, जान्हवी बिग बॉसच्या घरात तोंड घेऊन तर आली, पण मात्र प्रेम, माणुसकी, रिस्पेक्ट वगैरे सगळं घरी कचऱ्याच्या डब्यात सोडून आली. अरे काय ते वर्षाताई सोबत बोलणं, काय ते सूरज सोबत वागणं, आणि पॅडी दादाला ओव्हर ऍक्टिंग वरून बोलते तू. पॅडी दादाला तर काहीतरी अंगात घुसलंय. हा, आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून करून दमले. ओव्हर ऍक्टिंग आता घरात दाखवतायत. जान्हवी किल्लेकर, पॅडी दादाची बरोबरी करायला आहे ना तुला 7 जन्म घ्यावे लागतील, तरी सुद्धा तू बरोबरी करू शकणार नाही. पॅडी दादाची 5 मिनिटाची स्टँडअप कॉमेडी म्हणजे तुझं पूर्ण करिअर आहे ते, कळालं का? ये बड़ी अच्छी बात कही आप. मला वाटलं होतं हे कधीतरी तुला बोलावं असं वाटेल माझ्याशी, किंवा जे काय माझ्या समोर तर नाही झालं, मला कळलं, मी थोडंसं ओझरता आवाज आला तेव्हा मी देवाकडे प्रे केलं होतं की तुला खूप मोठी अभिनेत्री बनव. थांब पूर्ण लेट मी ऐक. पॅडी दादाचं खरंच कौतुक केलं पाहिजे की एवढं होऊन सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की मी आयुष्यात किती प्रयोग केले किंवा काय एक्सपिरियन्स आहे, काय अनुभव, काहीच बोलले नाही ते. त्यामुळे जान्हवी, इतर वेळेस तुझा जो आवाज असतो ना त्या लेवलचा आवाज, शनिवार रविवार आला की तुला डायरेक्ट चक्कर येते मग, है ना? तू बाहेर आहे, तुला अलिबागकर अशा पद्धतीने देणार आहे ना बाई स्वागत, अशा पद्धतीने करणारे तुला अंदाजा पण नाहीये. त्यामुळे तू जेवढी लवकर बाहेर आली तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे, नाहीतर तुझं पुढचं करिअर फक्त भांडी घासण्यात जाईल असं मला वाटतंय. मित्रांनो, मला जर बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली तर मी टीम ए ला हा मामा स्प्रे गिफ्ट देणार आहे. मायक्रॉन एरोसेलचा हा मामा त्यांच्या मेंदूला जो जंग लागलाय तो काढायला मदत करेल, आणि हा मामा तुम्हालाही मदत करू शकतो. जर तुमच्या डोरला रस्ट लागला असेल किंवा तुमची बाईक किंवा सायकलची चेन जाम चालत असेल तर त्यालाही ही मदत करू शकतो. आणि जर कुठे स्टिकर लावले असतील तुम्ही तर ते स्टिकरही काढायचं काम हा मामा करू शकतो. सो मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत, त्यांना DM करा आणि नक्की हा मामा घरी घेऊन या. पुढचा जो कंटेस्टंट आहे तो स्वतःला समजतो जॉन सेना, पण त्याला माहिती नाहीये तो खरा आहे जॉनी सिन्स. बिग बॉस दिल बनवलं मी, टमाट्याचं दिल. तुझ्याकडे आहे का? आहे ना. यार, याची दुनियाभरची बाहेर लफडी, इकडं घरात आला निक्की सोबत लफड. अरे भावा, ती निक्की स्वतःची नाही झाली, तुझी कुठून होणार बाई? आणि भावा, तू काय अभिजित आणि सूरजवर दम दाखवतोय? त्या सूरजने कॅप्टन्सी टास्क मध्ये तुलाच काय, त्या जान्हवी आणि निक्कीलाही तुमच्या सगळ्यांची हवा सोडली रे, एकट्याने हवा सोडली बाई. क्या गुंडा बनेगा रे तू. जो मेरी फॅमिली बनी थी टिकटॉक पर. एक वाईल्ड कार्ड अजून आला ना, गेम ओव्हर आहे तुमचा. मित्रांनो, पुढचा कंटेस्टंट आहे वैभव चव्हाण. भावा वैभव, तुझ्याविषयी मी खूप चांगलं ऐकलं होतं काही जणांकडून, पण ज्या पद्धतीने तू ज्या ग्रुपची साथ देतोयस ना, म्हणून मला हे म्हणावं लागेल. हम सैड ये करना पड़ा यार. वैभव, मला एक गोष्ट सांग, तू तुझा मेंदू काय प्रोटीन शेकर मध्ये ठेवतो का बोलताना? तुमच्या अख्ख्या ग्रुपचाच प्रॉब्लेम आहे का म्हणजे बोलताना? आपला अँगर इश्यू आणि ते काय पारात चढला की तुम्हाला कळतच नाही तुम्ही काय बोलताय. म्हणजे त्या अंकिताला तू म्हणतोय की मालवणी ही मराठी भाषा नाहीये. आहे का भाऊ काय थोडंसं काही आहे का तुला? मी वेडा आहे. बरं झालं ते माफी मागितली तिकडं, नाही तर बाहेर जर आला असता ना तू. वैभव, अरे तू आणि ती जान्हवी एकाच तराजूमध्ये बाई. तू त्या अरबाजची सावली आहे आणि ती जान्हवी त्या निक्कीची सावली आहे. दोघांचा ना भाई काही स्टँड आहे ना, काही आयुष्यात काही करायचं ठरवलंय ना, गेम आहे ना, काहीच नाही. चालले आपले तोंड घेऊन पुढं. स्वतः बदनाम होतात आणि अख्ख्या ग्रुपलाही बदनाम करतात. ते तर आहेच बाई. जाऊ दे, काही शब्दच नाही मला त्यांच्याविषयी. पुढचा स्पर्धक मित्रांनो, तुझं तागापेक्षाच बोंगलंय मोठं आहे. उर्फ छोटा पुढारी. बिग बॉसला एक विनंती आहे, लवकर त्या घरात एक छोटी बाहुली पाठवा त्या घनश्यामसाठी, नाहीतर त्या प्लास्टिक तांबोळीचं तर काही खरं नाही, तर प्लास्टिकच घेऊन फिरल इकडे तिकडे. कशी वाग, मी तुझ्याची प्रेमानेच वागेन. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. अरे याच्याविषयी काय बोलू मी? हा 22 वर्षाचा आहे, याच्या गोष्टी असतात 50 वर्षाच्या माणसासारख्या, आणि याचे चाळे 25 वर्षाच्या मुलासारखे, आणि हा वागतो 12 वर्षाच्या मुलासारखा. हे बघा, खरं बोलायला गेलं तर मला याच्याविषयी काही बोलायचं नाही, कारण लहानपणी मला असं वाटतं की याची बुद्धीची वाढ जी आहे ना ती उलटी झालेली आहे. म्हणजे लहानपणी तुम्ही जर याचे व्हिडिओज बघितले असतील ना, वाटतच नाही की एवढा लहान मुलगा एवढं भारी बोलू शकतो. आणि आता मोठा झालाय
तर याचे भलतेच चाळे सुरू झाले भाई. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. त्यामुळं आता बिग बॉसला मला विनंती आहे की याला एक खोटी खोटी ट्रॉफी देऊन टाका आणि काढा याला एकदाच घरातून बाहेर. वाटाण्यातला बोंबालशील बोंबालशील बाई घसरून पारल्यावर तुझं बोंबालशील ठना ठना तुझं बोंबालशील ठना ठना. भाई जर तुम्ही या ग्रुपला नीट बघितलं असेल ना तर या ग्रुपपैकी प्रत्येक जण विकेंडला आहे ना काही बोलणे गातो. हे वागणं, याला हे असं बोललं, त्याला तसं बोललं, याची रिस्पेक्ट काढली, याचं करिअर काढलं. प्रत्येक आठवड्याला यांच्या ग्रुपपैकी एक जण टार्गेट होतो. मग याच्यापैकी कोणी भोंगा लावतं, कोणाला चक्कर येऊन पडतं, कोणी माफी मागतं. अरे काय या सगळ्या लोकांचा मास एवढा वाढलाय ना की असं म्हणावंसं वाटतं मला की हे प्रभू इन सबके नाभी में बाण मारिये. मित्रांनो मला नाही वाटत की बिग बॉस विषयी मी अजून ह्याच्यापेक्षा जास्त अजून मोठा मला व्हिडिओ बनवू शकतो. त्यामुळे तुम्हालाही जास्त ट्रॉमा द्यायचा नाही मला आणि मी पण काही ट्रॉमा घेत नाही. त्यामुळे पटपट कमेंट करा तुमचं काय म्हणणं आहे. कुठला कंटेस्टंट तुम्हाला जास्त वाह्यात वाटतोय, त्यांच्या काय गोष्टी वाह्यात वाटताय कमेंटमध्ये नक्की सांगा. नाहीतर तुम्हाला छोट्या पुढाऱ्याची शपथ आहे. लवकर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो. आप इधर अकेले पूरा मार्केट उतारे, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे, नजर नहीं मेरे को क्यों आ रहे, नजर कैसे आएंगे मेरे मर गए